म्हणजे निवडणुका आल्या, आपल्याला जागं व्हायचंय आणि खडखडून जागं व्हायचंय. पाठ सकट सांगितलं, एवढे वार्ड अध्यक्ष आले का, एवढे तालुका अध्यक्ष आले का, एवढे अध्यक्ष आले का. तर महाराष्ट्रातून सर्वजण आलेले आहेत का याची पोचपावती इथे झाली पाहिजे. सर्वांनी सांगितलं निवडणुका आलेल्या आहेत, आपल्याला मित्रपक्षांबरोबर लढायचं आहे, मित्रपक्षांना सोबत घेऊन लढायचं आहे आणि मित्रपक्ष आपल्याला किती सहकार्य करतो याचा विचार आपण करायचा आहे. आपल्याला गांधीजींनी कशी निवडणूक होणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, कसे प्रभाग होणार आहेत त्याची माहिती दिली आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला निवडणूक लढायची आहे ते विनोद निकाळजेंनी सांगितलं. माझ्या अगोदर सर्वजणांनी भाषण केलेलं आहे, सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी एवढंच सांगेन ही अस्तित्वाची लढाई आहे, आपल्याला कुठे मागे पडायचं नाहीये. कोणी सोबत असो अगर नसो, आपल्याला निवडणूक लढायची आहे म्हणजे आहे. सर्वांनी झोपेतून जागे व्हायचे आणि फक्त 2 महिने आपल्याला फक्त रिपब्लिकन पक्षाचा विचार करायचा आहे, आठवले साहेबांच्या अस्तित्वाचा विचार करायचा आहे आणि निवडणुकीला सामोरे जाऊ. मला वाटतं की आठवले साहेबांचं आदेशाचं आपण सर्वजण पालन कराल आणि या निवडणुकीमध्ये कोणी एकमेकाला नाराज न करता मनातले हेवे दावे बाजूला ठेवून एकमेकाला सहकार्य करून जो उमेदवार देईल त्यांना निवडणुकीमध्ये निवडून कसा आणायचा याचा विचार करा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे आणि आठवले साहेबांच्या आदेशाचं पालन करा आणि आपल्याला महानगरपालिकेमध्ये कसं जाता येईल याचा विचार करा. जय भीम, नमो बुद्धाय. आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.